तुम्ही कधी हाताचा वापर न करता पुरणपोळीची कणिक भिजवली आहे का? आणि ते सुद्धा अगदी 1 मिनिटामध्ये. हो, अजिबात हात खराब न करता वेगळ्या पद्धतीने आज आपण पुरणपोळीची कणिक भिजवणार आहोत, जी आजपर्यंत तुम्ही कधी बघितली सुद्धा नसेल. यासाठी तुम्हाला अजिबात कणिक मळावी सुद्धा लागत नाही. तुम्ही इथे बघू शकता अगदी मऊसूत अशी ही कणिक भिजवून तयार झालेली आहे. पुरण तर याआधी तुम्ही अशा पद्धतीने कधीच बनवलेलं नसेल. एवढ्या सोप्या पद्धतीने मी आजची पुरणपोळीची रेसिपी शेअर केलेली आहे. सोबतच कटाची आमटीसुद्धा आहे आणि पोळ्या तर तुम्ही बघितल्याच आहेत. छान मस्त गुबगुबीत झालेल्या आहेत, टम्म फुगलेल्या आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत आहेत. तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळतात. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून झालेली आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही ही डाळ जवळपास 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत सुद्धा ठेवू शकता. धुतलेली डाळ कुकरमध्ये टाकायची आहे आणि यामध्ये भरपूर पाणी टाकायचं. पाणी इथे मी अंदाजानेच टाकलेलं आहे. नंतर चिमूटभर यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची पुरणाला रंग छान येण्यासाठी. नंतर अगदी पाव छोटा चमचा यामध्ये मी तूप टाकलेलं आहे. तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता. नंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तर जवळपास 20 ते 25 मिनिट डाळ शिजण्यासाठी लागतात. आता आपण कटाच्या आमटीचं साहित्य बघू. तर त्यासाठी मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. नंतर अर्ध छोट्या आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 अद्रकचे तुकडे आणि थोडेसे इथे मी म्हणजे पाव वाटी एवढे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलेला आहे. नंतर गॅसवरती कढई ठेवायची. या कढईमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अद्रक, लसूण आणि सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आणि सुक्या खोबऱ्याच्या कापाला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर अगदी 1 मिनिटामध्ये याला छान रंग आलेला आहे. आता यामध्ये उभा कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे. हा कांदासुद्धा आपल्याला जवळपास मध्यम ते मोठ्या आचेवरती 1 मिनिट परतून घ्यायचा आहे. याच्या सर्व पाकळ्या वेगळ्या व्हायला हव्यात. तर इथे कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे. याच्या पाकळ्या वेगळ्या झालेल्या आहेत. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा सर्व साहित्य ना छान एकत्र करून घ्यायचं. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर संपूर्ण आमटीसाठी जे मीठ लागतं ना ते सर्व मी एकाच वेळेस टाकून घेतलेलं आहे. परत मीठ टाकायची गरज नाही. तर मीठ टाकून इथे टोमॅटो छान मऊसूत असं शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे. गॅस बंद करून घेऊ आणि थंड होण्यासाठी याला बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण पुरणपोळीची कणिक भिजवून घेऊ. तर आज कणिक वेगळ्या पद्धतीने भिजवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण ज्यूस वगैरे बनवतो ते. या भांड्यामध्ये 2 वाटी किंवा 2 कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर ज्या कपने किंवा ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे, 2 वाटी किंवा 2 कप पिठासाठी इथे मी 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि पाण्यामध्ये मिक्स करून हे पाणी आपल्याला पिठामध्ये किंवा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता झाकण लावून घेऊ आणि मिक्सरला हे पीठ कसं भिजवायचं ते बघू. पीठ भिजवत असताना मी व्हिडिओ खूप जास्त एडिट केलेला नाही, फक्त स्पीड वाढवलेली आहे. सुरुवातीला 15 सेकंद मिक्सर कंटिन्युअसली चालू ठेवायचं, परत बंद करायचं आणि लगेच मिक्सर चालू करून 20 ते 25 सेकंद पाणी आणि पीठ छान एकजीव होईपर्यंत किंवा व्हिडिओमध्ये दिसत आहे असं टेक्स्चर येईपर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे. तर इथे चमच्याने मिक्स करायची गरज नाही. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा हे कसं तयार झालं हे दाखवण्यासाठी चमच्याने खाली वर करून दाखवलेलं आहे. आता हे जे पीठ तयार झालेलं आहे चपातीसाठीचं आहे, पण आपल्याला पुरणपोळीसाठीचं बनवायचं आहे. तर परत यामध्ये पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये टाकायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही. पाणी टाकून परत 8 ते 10 सेकंद याला फिरवून घ्यायचं. नंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि तेल टाकून सुद्धा 5 ते 6 सेकंद फिरवून घ्यायचं. तेल टाकल्यामुळे भांड्याला हे मिश्रण किंवा हे कणिक ना चिटकत नाही. इथे आपली कणिक तयार झालेली आहे. ही कणिक एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ. भांड्याला थोडीशी कणिक राहते, ती चमच्याच्या मदतीने काढून घ्यायची. भांड्याला खूप जास्त कणिक चिकटत वगैरे नाही, त्यामुळे तुमची कणिक वायासुद्धा जात नाही आणि भांडं घासायला वेळसुद्धा जास्त लागत नाही. आता या कणिकला छान स्मूथ किंवा एकसारखं करून घ्यायचं आहे. त्यासाठी परत यावरती 1 चमचा तेल टाकायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने याला मळून घ्यायचं. फक्त याला स्मूथ करायचं आहे, जसं रेग्युलर आपण करतो त्या पद्धतीने. हे सुद्धा अगदी अर्ध्या मिनिटामध्ये होतं. तर इथे मस्त मऊसूत अशी कणिक तयार झालेली आहे. याला मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ. कमीत कमी 20 ते 25 मिनिट तरी ही कणिक मुरायला हवी. दुसऱ्या बाजूने हरभऱ्याची डाळ छान शिजलेली आहे. यामधलं पाणी सर्व आपण काढून घेऊ गाळणीच्या मदतीने आणि जे पाणी राहिलेलं आहे याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत.
तर जवळपास 5 मिनिट पाणी नितळण्यासाठी मी याला असंच ठेवून दिलेलं होतं. सर्व पाणी निघालेलं आहे. आता हे पाणी आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ. तर ज्या भांड्यामध्ये आपण कणिक भिजवून घेतलेली होती तेच मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे. यामध्ये शिजवलेली डाळ टाकायची आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही वेगळं भांडंसुद्धा वापरू शकता. यामुळे चवीत काहीच फरक पडत नाही. नंतर ज्या वाटीने आपण 2 वाटी डाळ घेतलेली होती त्याच वाटीने 2 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा इथे वापरू शकता. यामध्ये 3 ते 4 वेलचीचे दाणे काढून टाकलेले आहेत. झाकण लावून घेऊ आणि मिक्सरला याला छान वाटून घेऊ. गुळाचं पाणी होते त्यामुळे हे अगदी आरामात एकसारखं असं वाटलं जातं. यामध्ये एकसुद्धा हरभऱ्याच्या डाळीचा दाणा राहत नाही. तर इथे मस्त हे वाटून झालेलं आहे. आता आपण याला एका कढईमध्ये काढून घेऊ. तेच जर तुम्ही पुरणयंत्र किंवा पुरणजाळीचा वापर करून हे पुरण वाटायला घेतलं ना तर 20-25 मिनिट किंवा अर्धा तास तर अगदी आरामात लागतो आणि मेहनतसुद्धा खूप लागते. तर या पद्धतीने एकदा घरी नक्की बनवून बघा. आता ही कढई गॅसवरती ठेवायची आणि सर्वात कमी आचेवरती किंवा कमी ते मध्यम आचेवरती याला एकसारखं ढवळत राहून हे पुरण घट्ट करून घ्यायचं आहे. जसं पुरण पातळ झाले की आपण चटका देतो ना अगदी त्याच पद्धतीने. यामध्ये मी थोडीशी जायफळसुद्धा किसून टाकलेली आहे. तर इथे पुरण बघू शकता मस्त घट्ट तयार झालेलं आहे. यामध्ये चमचा असा उभा करून ठेवायचा. तो जर उभा राहत असेल तर पुरण परफेक्ट घट्ट झालं असं समजायचं. लगेच गॅस बंद करून घेऊ. पुरण थंड झाल्यानंतर आणखी थोडंसं घट्ट होते त्यामुळे आत्ताच खूप जास्त घट्ट करायचं नाही. मगाशी आमटीसाठी जे साहित्य वाटून घेतलेलं होतं ते पूर्ण थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला बारीक याला वाटून घ्यायचं आहे किंवा याचं वाटण करून घ्यायचं आहे. मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. आता लगेच आमटी बनवायला येऊ. तर त्यासाठी कढईमध्ये मी 3 पळी तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान फुटल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची. इथे मी 2 तमालपत्र टाकलेलं आहे. पाव चमचा यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि बनवून घेतलेलं सर्व वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत मध्यम ते मोठ्या आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की वाटणाने छान तेल सोडलेलं आहे. यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊ. तर सर्वात आधी अर्धा ते पाऊण चमचा यामध्ये मी हळद टाकलेली आहे. 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही काळा मसाला किंवा घरगुती कुठलाही मसाला टाकू शकता. आणि थोडंसं यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे. आमच्याकडे तिखट खूप कमी खातात त्यामुळे मी बेडगी मिरची पावडरच वापरलेली आहे. तुम्ही तिखट लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. जवळपास मिनिटभर मसाले मी छान फ्राय करून घेतलेले आहेत, परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर तेच मिक्सरचं भांडं विसळून ह्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं. आधी मसाला आणि पाणी एकत्र करून घेतलं. नंतर शिजवलेल्या हरभरा डाळीमधलं जे पाणी काढून घेतलेलं होतं ते सर्व पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला आमटी किती घट्ट पातळ हवी त्यानुसार यामध्ये परत पाणी टाकायचं आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आमटीला छान उकळी आल्यानंतर सर्वात कमी आचेवरती जवळपास 5 ते 8 मिनिट आपल्याला ही आमटी छान शिजवून घ्यायची आहे. जसजशी ही आमटी शिजणार ना तसं यावरती छान तर्री किंवा तवंग यायला सुरुवात होते. तर इथे मी याला शिजवून घेतलेलं आहे. आता यावरती थोडीशी परत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा. तर अशा प्रकारे कटाची आमटी आपली तयार झालेली आहे. आता लगेच आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करू. तर इथे जवळपास मी 20 ते 25 मिनिट किंवा अर्धा तास ही कणिक छान मुरवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त मुरलेली आहे आणि पुरणपोळीसाठी अशीच कणिक हवी असते. ती सुद्धा खूप जास्त मेहनत न करताही तयार झालेली आहे. हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं. यामुळे ही कणिक ना हाताला अजिबात चिकटत नाही. तर रेग्युलर चपाती बनवण्यासाठी जेवढा उंडा घेतो ना तेवढा उंडा घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूने बघू शकता पुरण पूर्ण थंड झालेलं आहे आणि अगदी मऊसूत असं हे आपलं पुरण तयार झालेलं आहे. या उंड्याला छान गोल गरगरीत असा आकार द्यायचा आणि थोडंसं पीठ लावून बोटांच्या मदतीने किंवा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या पद्धतीने याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही लाटण्याने सुद्धा याला थोडंसं लाटून घेऊ शकता. नंतर तुम्हाला यामध्ये किती पुरण भरायचं आहे त्यानुसार पुरण घ्यायचं आहे आणि या वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ना या पद्धतीने याला बंद करून घ्यायचं आहे. कणिक अगदी परफेक्ट भिजवलेली असेल ना तर अगदी सहज हे बंद होते आणि पुरणपोळी लाटताना अजिबात फुटत वगैरे नाही. तर जो वरचा शिल्लक राहिलेला भाग आहे तो काढून घ्यायचा. नंतर यावरती थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि हाताने थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं आहे. यामुळे पुरण अगदी काठापर्यंत पसरल्या जाते. नंतर अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी लाटताना खूप जास्त पातळसुद्धा लाटायची नाही. खूप पातळ लाटली तर ती फुटू शकते आणि व्यवस्थित फुगतसुद्धा नाही. तर इथे मस्त पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे.
तुम्ही बघू शकता इथे पुरणपोळी खूप जास्त पातळसुद्धा लाटलेली नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा नाही आणि यामधलं पुरणसुद्धा तुम्हाला दिसत असेल. तर तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता. मध्यम ते मोठ्या आचेवरती तवा गरम झाल्यानंतर यावरती पोळी टाकायची. पोळीच्या वरच्या बाजूने थोडंसं तूप टाकायचं आहे आणि कडेनेसुद्धा तूप टाकायचं आहे. नंतर दुसरी बाजू पलटवून घ्यायची आणि वरच्या बाजूनेसुद्धा याला तूप लावून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला ही पोळी छान भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी टम्म अशी ही पोळी आपली फुगलेली आहे आणि छान मऊ लुसलुशीत तयारसुद्धा होते. जास्तीत जास्त 3 ते 4 वेळाच ही चपाती किंवा ही पोळी ना उलटपालट करून घ्यायची. खूप जास्त वेळ करायची नाही, यामुळे ही कडक होते. इथे एक पोळी तयार झालेली आहे. परत एक पोळी मी तुम्हाला करून दाखवते. या पद्धतीने तुम्ही कितीही पुरणपोळ्या बनवल्या आहेत ना, सर्व पुरणपोळ्या अगदी टम्म फुगतात. पुरणपोळी भाजत असताना तवा व्यवस्थित तापायला हवा, त्यामुळे मध्यम आचेवरती पूर्ण पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या. त्यामुळे सर्व पोळ्या अगदी टम्म फुगतात. तर इथे मी पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता याला रंग खूप सुंदर आलेला आहे. छान मऊ लुसलुशीत तयारसुद्धा झालेल्या आहेत. अगदी मिनिटामध्ये किंवा खूप सोप्या पद्धतीने कणिक कशी भिजवायची हे इथे दाखवलेलं आहे. पुरणसुद्धा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. या होळीला घरी या पद्धतीने पुरणपोळी तर बनवून बघाच आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईबसुद्धा करून टाका.